गावची स्मशानभूमी ही रिंग रोडच्या वेख्यात. आता अंत्यविधी करायचा कुठे? विकास, प्रगती आणि भव्य रस्ते आपल्या परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सरकारनं रिंग रोडचं स्वप्न मांडलं. पण या विकासाच्या चक्रात एका गावाचा शेवटचा विसावा हरवलाय. ही व्यथा आहे पुणे जिल्ह्यातील खालुंब्रे गावाची, जिथे रिंग रोडच्या कामामुळे गावाची पिढ्यानपिढ्यांची स्मशानभूमी आता नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे. ज्या जागेवर माणसानं आयुष्याचा शेवटचा प्रवास पूर्ण करायचा, जिथे दुःखाश्रू ढाळत आपल्या माणसाला निरोप द्यायचा, तिथे आज मोठमोठाले सिमेंटचे खांब उभे राहतात. रिंग रोडच्या भूसंपादनात खालुंब्रे गावाची स्मशानभूमी बाधित झाली आहे. पुलाचे 2 मोठे खांब थेट अंत्यविधीच्या जागेवर येत असल्याने आता गावकरी हवालदिल झालेत. करायचं कुठं? मध्ये जागा नाही कुठं. मागणी काय? मागणी पावसाळ्या अडचणी येणार अंत्यविधीला. कुठं सोय करून द्यावी सरकारने. जागा घेतल्यापासून सोय कोण करणार, असा महत्वाचा विषय आहे ना. बळ्यामध्ये जायला रस्ता नाही, कुठं वेळ नेणार त्या अंत्यविधी करायला. रोड करणार ना. मग त्याच्याने विचार करायला पाहिजे बा, या लोकांना अंत्यविधी कुठं करायचं या लोकांचा, असा महत्त्वाचा विषय आहे ना. आपलं प्रकल्पात दूरच नाही आहे, परंतु सगळ्या जागा गेलं लोकांनी जायचं कुठं. आणि महत्त्वाचा विषय अंत्यविधीचा आहे. अंत्यविधी लोकांना पावसात उभं राहायला जागा नाही, पुढं लोकांनी उभं राहायचं. पण दुसऱ्या ठिकाणी कुठं अंत्यविधी करता येत नाही. आज 2 होत्या, ती गेली, ही गेली. करणार कुठं अंत्यविधी लोक? ही सोयी साधनाने करावी. केवळ स्मशानभूमीच नाही तर जिल्हा परिषदेची शाळा आणि ग्रामपंचायतीची जागाही विकासाच्या नावाखाली गावकऱ्यांनी अर्पण केली. मात्र ज्या अंत्यविधीसाठी गावाला जागेची नितांत गरज आहे, तिथेच PMRDA आणि स्थानिक प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. एका बाजूला चकचकीत रस्ते होत असताना दुसरीकडे स्मशानातील चितेला जागा मिळवण्यासाठी गावकऱ्यांना लढा द्यावा लागतोय, हे दुर्दैव आहे. आज खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वजण आज आमच्या स्मशानभूमीच्या मुद्द्याच्या संदर्भात आमच्याकडे आलेले आहात. आज प्रामुख्याने आमच्या समोर जो प्रश्न भेडसावत आहे तो म्हणजे रिंग रोडने आमच्याकडनं जागा संपादित करून घेतली. त्या जागेमध्ये खालुंब्रे गावची स्मशानभूमी पण रिंग रोडने संपादित केली. आज आमच्या सर्वांच्या समोर खूप मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे गावातील अंत्यविधीचा. खरं तर उद्याच्या काळामध्ये गावामध्ये जर अंत्यविधी झाली तर आमच्याकडं साधी स्मशानभूमीसुद्धा त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे माझी प्रांतसाहेब असतील किंवा ज्यांनी खऱ्या अर्थाने जागेचं संपादन केलं ते PMRDचे सर्व अधिकारी असतील, यांना विनंती आहे की आमच्या अंत्यविधीची सोय लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी करून द्यावी. उद्याच्या काळामध्ये आमच्याकडं जे काही लोक मृत पावतील किंवा ज्या अंत्यविधीची जागा आहे, ह्या जागेची निश्चित आम्हाला त्या ठिकाणी अडचण आहे. काही जागा आमच्याकडची MRDCला त्या ठिकाणी गेली, काही जागा रिंग रोडच्या माध्यमातून गेली. तुम्ही जर माझ्या पाठीमागं पाहिली तर आमच्याकडे आता जिल्हा परिषदेची जी शाळा आहे तीही बक्षीसपत्रामध्ये गावातील लोकांनी जागा दिली. आमची ग्रामपंचायतची जागा तीही लोकांनी बक्षीसपत्रामध्ये दिली. गावातील लोकांनी ह्या सर्व प्रकल्प होत असताना गावातील लोकांनी जागा तरी किती वेळा द्यायची हा प्रश्न आमच्या सर्वांच्या समोर आहे. त्यामुळे तुमच्या माध्यमातून माझी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या अंत्यविधीची किंवा आमच्या गावातील ज्या काही उद्याच्या काळामध्ये घटना घडणार आहेत किंवा एखादा आमच्या गावामधील मृत व्यक्ती जर त्या ठिकाणी त्याच्यावरची अंत्यविधी करायची वेळ आली तर ती अंत्यविधी आम्ही करायची कुठे, हा आमचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाला शासनाने लवकरात लवकर आम्हाला मदत करावी. या संदर्भात आपण कुठं वरिष्ठ पातळीवरती काय पाठपुरावा सुरू केलाय का काय? मागच्या आठवड्यामध्ये मी PMRDची त्या ठिकाणी आयुक्तांची भेट घेतली, त्या ठिकाणी प्रश्न मांडला. त्यांनी मला स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं की हा आमचा अधिकार नाही. प्रांत कार्यालयामध्ये भेट दिली, प्रांत साहेब म्हणतात आमच्याकडे जागा उपलब्ध नाही. तर ज्यावेळेस शासकीय प्रकल्प पडतात त्याच वेळेस गावासाठी ज्या काही ॲक्टिव्हिटी असतात, शाळा असेल, प्ले ग्राउंड असेल किंवा अंत्यविधीचं ठिकाण असेल, या सर्व गोष्टी खरं तर गव्हर्नमेंटने करून देणं गरजेचं आहे. प्रशासनानं जर अशी हातबलता दाखवली तर आपली पुढली दिशा काय असणार? निश्चित कालच मी तुमच्या माध्यमातून माळुंग्याच्या पुलाचा विषय मांडला, तशीच परिस्थिती माझ्या खालुंब्रे अंत्यविधीच्या जागेची आहे. आम्हाला उद्याच्या काळामध्ये सर्व ग्रामस्थांना घेऊन रिंग रोडच्या चालू कामाच्या मध्ये बसावं लागेल आणि त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल. याच्यापेक्षा दुसरा पर्याय आमच्याकडे आता उरलेला नाही.